यस, सर्वांना नमस्कार. 5 जानेवारी 2025 ला आपला गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे. सगळेजण खूप जीव तोडून त्या परीक्षेचा अभ्यास करताय. सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याकडे आता जवळपास 30 दिवस आहेत आणि या 30 दिवसामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये खूप काही चांगलं करावं लागणार आहे. खूप जास्त रिव्हिजन करावी लागणार आहे. प्रत्येक विषयावरती किमान 1 ते 2 किमान 2 रिव्हिजन तर आपल्याला चांगल्या कराव्या लागणार आहेत. मग मला त्या बाबतीत एक सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला कुठल्या विषयाला नेमकं काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपली पूर्ण सिलेबस वरती या 30 दिवसामध्ये किमान 2 ते 3 रिव्हिजन होणार नाहीत. ठीक आहे. आयोग पूर्व परीक्षेला प्रत्येक विषयाचे आयोगाचे ठरलेले टॉपिक्स आहेत. त्याच टॉपिकवरती आयोग नेहमी प्रश्न विचारतं. त्याच्या बाहेर आयोग कधीही जात नाही. अनेक मुलं वारंवार परीक्षा देत असतात, परंतु पूर्व परीक्षा पास न होण्याचं सगळ्यात मोठं कारण मुलांचं हेच असेल की कुठल्या विषयाला आपल्याला पूर्व परीक्षेसाठी काय वाचायचं आहे हेच अनेक मुलांना कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की मुलं काय करत असतात की अख्खी पुस्तक वाचतात प्रत्येक परीक्षेला. तर असं कधीही नसतं. आयोगाचा प्रत्येक परीक्षेचा म्हणजे पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, तर प्रत्येक परीक्षेचा आयोगाचा क्रायटेरिया ठरलेला आहे. आयोग फक्त त्याच टॉपिकवरती आतापर्यंत प्रश्न विचारताना दिसते. जर तुम्ही मागच्या 5 ते 7 वर्षाच्या परीक्षेचं किंवा पेपरचं जर अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की आयोग वारंवार त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारतंय. ठीक आहे, पण आपण करत असताना क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करत नाही. आपण कुठल्या विषयाला आयोग कसा प्रश्न विचारतं, कुठल्या टॉपिकवरती विचारतं हे आपल्याकडे लिहिलेलं नसतं. ठीक आहे, आपण फक्त वाचत सुटत असतो. आपण फक्त लायब्ररीमध्ये 10-10, 12-12, 15-15 तास बसत असतो. आपला क्वांटिटी अभ्यास सुरू असतो, क्वालिटी अभ्यास सुरू नसतो. ठीक आहे, आपल्याला मोजकंच वाचायचं असतं. आणि मी नेहमी सांगत असतो की आयोगाचे थोडकेच टॉपिक्स आहेत प्रत्येक विषयाचे ज्याच्यावरतीच आयोग नेहमी प्रश्न विचारतं. आज मी राज्यशास्त्र विषय घेऊन आलोय आणि पुढच्या 30 दिवसामध्ये मी जेवढे टॉपिक सांगतोय ना राज्यशास्त्र विषयाचे तेवढेच तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये करायचे आहेत. तुम्हाला 15 पैकी म्हणजे 15 प्रश्न राज्यशास्त्र विषयाला गट ब च्या पूर्व परीक्षेसाठी विचारले जातात. त्या 15 पैकी 14 प्रश्न हे आपण विचारलेल्या टॉपिकवरतीच असतील किंवा आपण सांगितलेल्या टॉपिकवरतीच असतील. ठीक आहे, एवढेच टॉपिक करायचे. मागच्या 5 ते 7 वर्षाच्या पेपरचं चांगलं अनालिसिस करून हे सगळे टॉपिक्स काढलेले आहेत. मला असं वाटतं की ह्या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. तुम्ही फक्त एवढेच टॉपिक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता काय होतं एकंदरीत की पॉलिटी विषयाला म्हणजे गट ब पूर्व परीक्षा जी आहे तर या परीक्षेसाठी आयोग राज्यशास्त्र विषयाला धरून किंवा पॉलिटी या विषयाला धरून कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारत असेल तर ते फक्त आणि फक्त राज्याशी संबंधित काही गोष्टी आहेत तर त्याच्याशी संबंधित विचारत असतं. आपण काय करत असतो, आपण नेहमी बघा आजही मुलं गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालय वाचत असतील, आजही पोरं महान्यायवादी वाचत असतील, आजही पोरं संसद वाचत असतील. पण मला एक गोष्ट सांगा, आता सगळे मागचे प्रश्न काढून बघा गट ब पूर्व परीक्षेला आलेले ह्या विषयाचे प्रश्न किंवा ह्या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. म्हणजे राष्ट्रपती असेल, संसद असेल, दुसरी गोष्ट महान्यायवादी असेल, ह्या टॉपिकचे प्रश्नच तुम्हाला कुठे दिसणार. सर्वोच्च न्यायालय असेल ह्या टॉपिकवरचे प्रश्न दिसणार नाहीत. पण आपण ह्या टॉपिकला वेळ देत बसतो आणि अशामुळे काय होतं की जे टॉपिक गरजेचे नाहीत किंवा जो भाग सिलेबसच्या व्यतिरिक्त आहे तो आपण वाचत बसतो आणि जो भाग सिलेबसचा आहे त्याच्यावरती आपले रिव्हिजन होत नाही, त्याच्यावरती आपले क्वेश्चन पेपर सोडून होत नाहीत, त्याच्यावरती आपले टेस्ट पेपर सोडून होत नाहीत. शेवटी आपण पेपरला जातो आणि पेपरला गेल्यानंतर आपलं कन्फ्युजन होतं की याचं उत्तर हे आहे का ते आहे. ठीक आहे, आपल्याला मोजक्याच गोष्टी करायच्यात पण वारंवार करायच्या, त्याच करायच्या, सातत्यानं करायच्या. ठीक आहे, मी सांगेल की पाठांतर करा, मी सांगेल रट्टा मारा. कारण गट ब पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जवळपास 75 ते 80% प्रश्न म्हणजे 100 पैकी जवळपास 80% प्रश्न हे वन लाईनर येणार आहेत. 2023चा जर पेपर काढून बघितला तर तुम्हाला तीच परिस्थिती जाणवेल. ठीक आहे, आयोग कुठेही म्हणजे खूप कमी कन्सेप्च्युअल आणि स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारतात. तुम्हाला वन लाईनर प्रश्न असतात कारण आयोग तुम्हाला 1 तास वेळ देते. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आयोग त्याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, आपण आता विषयाच्या दृष्टीने जाऊ. ठीक आहे, मी तुम्हाला टॉपिक सांगेल थोडक्यात, त्या टॉपिक मधलं काय काय आहे मोजके शब्द सांगेल कारण तेवढा आता वेळ नाहीये आणि तुम्ही पण तेवढा म्हणजे आपण काय म्हणतो की तुम्हाला पण ते करण्यासाठी तेवढा वेळ मिळणार नाही. त्यामुळे फक्त एवढंच सांगेल की कुठला टॉपिक त्याच्यामुळे थोडक्यात सांगेल काय करायचं आणि पुढे निघून जाईल. जेवढे टॉपिक सांगतोय तेवढे प्रामाणिकपणे करायचे. ठीक आहे, दुसऱ्या कुठल्याही टॉपिकला हात लावायचा नाही हे विश्वासानं सांगतोय.
विश्वास ठेवा, तुम्हाला 5 जानेवारीच्या पेपरला 100% फायदा होईल. ठीक आहे. तर पहिला आपला टॉपिक आहे घटनेची निर्मिती. ठीक आहे. ह्याच्यावरती आयोगाचा एक ठरलेला प्रश्न असणार आहे. आयोग तुम्हाला ह्याच्यावरती एक प्रश्न नक्की विचारणार आहे. तर घटनेची निर्मिती टॉपिक मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल. ठीक आहे. मग घटना समितीची स्थापना, समितीमध्ये समितीमध्ये किती सदस्य होते, ठीक आहे, कुठल्या प्रांतातून कोण कोण होतं, ठीक आहे, घटना समितीच्या ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या तारखा कुठल्या, ज्याच्यामध्ये 9 डिसेंबर 1946 आहे, ज्यावेळेला घटना समितीची पहिली बैठक झाली होती. ठीक आहे. दुसरी तारीख महत्वाची कुठली आहे, 11 डिसेंबर 1946 आहे. तर त्यावेळेला काय झालं होतं, राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून निवड झाले होते. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती आणि उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची निवड झाली होती. त्याचबरोबर BN राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून निवड झाली होती. ह्या तारखा महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर 22 जुलै 1947 ही पण तारीख महत्वाची आहे. रिसेंटली राज्यसेवेला ही तारीख विचारली होते. तर ही तारीख का महत्वाची आहे, कारण त्या दिवशी आपण राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. सोबतच 24 जानेवारी 1950 ही पण तारीख प्रचंड महत्वाची आहे. आत्ताच्या 2024च्या राज्यसेवेला याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर ही तारीख का महत्वाची आहे, कारण राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. मी जो टॉपिक सांगतो त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी व्यवस्थित करून घ्या. कुठलीही गोष्ट स्किप करू नका. आपल्याला थोडक्यात टॉपिक करायचे आहेत, व्यवस्थित करायचे आहेत, सिन्सिअरली करायचे आहेत. काही त्याच्यामधले स्किप करायचं नाही, कारण मोजकच करायचंय तर ते चांगलं करायचं. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉइंट घटनेची निर्मिती या टॉपिक मधला, घटना समितीच्या ज्या घटना जी समिती होती त्याच्यामधल्या ज्या काही मुख्य समिती आहेत आणि ज्या काही उपसमिती आहेत तर त्या पाठ असणं गरजेचं आहे. आयोगाचा जास्त भर आहे त्याच्यावरती. जसं की तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो की संघराज्य अधिकार समिती, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. एक सांगतो की ज्या काही 22 समिती आहेत, मुख्य आणि उपसमित्या, 8 मुख्य समिती आहेत आणि उरलेल्या ज्या आहेत त्या उपसमिती आहेत, दोन्हीही पाठ करायच्या. ठीक आहे. आयोगाच्या मुख्य समित्यांवरती जो भर होता तो कमी आला ना, तर आयोग उपसमित्यावरती प्रश्न विचारताना दिसते. त्याच्यामुळे ह्या ज्या समित्या आहेत ते व्यवस्थित पाठ करायच्या, लॉजिक काहीतरी लावायचं किंवा ग्रुप करायचा. म्हणजे एक व्यक्ती ही 3-3, 4-4 समितीचा अध्यक्ष आहे तर त्यांचा ग्रुप तयार करायचा. अशा पद्धतीने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यातल्या त्यात मसुदा समिती एक व्यवस्थित करून ठेवा. स्थापना कधी झाली, अध्यक्ष कोण होतं, सदस्य कोण होतं, अहवाल कधी सादर केला. ठीक आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, कारण अहवाल कधी तयार झाला, सादर कधी केला, पहिला अहवाल कधी सादर केला, दुसरा अहवाल कधी सादर केला, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये. आता ह्याच्यामध्ये फार जास्त काय नाही, मोजकेच पॉइंट आहेत. त्याच्यामध्ये तात्विक भाग बघून घ्या आपण कोणाकडून घेतलाय. जसं की मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक असेल, हे आपण अमेरिका आणि आयर्लंड कडून घेतले. हा तात्विक भाग झाला. आणि राजकीय भाग जो की आपण ब्रिटिशांकडून घेतलाय. बाकी सगळा जो राजकीय भाग आहे, राजकीय तरतुदी ज्या आहेत घटनेमधल्या, त्या आपण म्हणजे संसदेबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या आपण ब्रिटिशांकडून घेतल्या. त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग की घटनेचे प्रमुख वैशिष्ट्ये. ह्याच्यामध्ये एक कलमांचा चार्ट दिलाय, महत्वाच्या कलमांचा, तो व्यवस्थित पाठ करून घ्या. जर आयोगाला डिरेक्टली कलमांवरती प्रश्न विचारायचा असेल तर आयोग त्याच्यामधल्या कलमांवरती प्रश्न टाकू शकतं, पण 99% प्रश्न कुठल्या कलमांवरती पडतो, तुम्ही जे टॉपिक वाचताय ना त्या टॉपिक वरील कलमांवरतीच प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, अनेक मुलांचा एक प्रश्न असतो की सर महत्वाच्या घटना दुरुस्त कुठल्या करायच्या. याच्याबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्ही जे चॅप्टर करणार आहात त्या चॅप्टर मध्ये ज्या ज्या घटना दुरुस्त्या तुम्हाला दिसत आहेत त्या घटना दुरुस्ती व्यतिरिक्त एकही घटना दुरुस्ती तुम्हाला विचारली जाणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला बरेचदा 42वी विचारली जाते, तुम्हाला 44वी विचारली जाते, तुम्हाला 86वी घटना दुरुस्ती विचारली जाते, तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती विचारली जाते. हे सगळं मी जे आता टॉपिक सांगणार आहे त्या टॉपिक मध्ये ह्या घटना दुरुस्ती येणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वाचायचं नाही किंवा एक्स्ट्रा कुठल्या घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रिव्हियस इयरला आलेल्या आणि तुम्ही जे टॉपिक वाचताय त्या टॉपिक मधल्या घटना दुरुस्त्या, बस ह्याच्या पलीकडे काय करायचं नाही. ओके. पुढचा महत्वाचा पॉईंट याच टॉपिक मधला काय आहे की या टॉपिक मध्ये दिलेली जी महत्वाची 12 परिशिष्ट जी आहेत, 12 परिशिष्ट आणि 22 भाग पाठ असले पाहिजे. ठीक आहे. डिरेक्टली तुम्हाला भागावरती प्रश्न विचारला जातो. डिरेक्ट तुम्हाला विचारलं जातं की ह्या परिशिष्टामध्ये कशाची तरतूद केलेली आहे, ह्या भागामध्ये कशाची तरतूद केलेली आहे. डिरेक्टली प्रश्न विचारला जातो. आपलं पाठ असलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टीवरती आतापर्यंत प्रश्न आलेत, भविष्यात येऊ शकतात, त्या गोष्टीवरती रिस्क घ्यायची नाही.
ती व्यवस्थित पाठ करून ठेवायचं. नाहीतर अनेकांचं म्हणणं असं असतं की मागच्या वर्षी ह्याच्यावरती प्रश्न आला होता, ह्या वर्षी येणार नाही. असले प्रकार करत बसायचं नाही. आपल्याला थोडंसंच करायचंय, पण व्यवस्थित करायचं, सगळं करायचंय. ठीक आहे, आणि पुरेपूर करायचंय. अजिबात त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहता कामा नये. ओके. अजून एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यामधला. जसं आता मी तुम्हाला परिशिष्ट सांगितलं, भाग पाठ करायचं सांगितलं, तसंच आयोगाचा जास्तीत जास्त भर कुठल्या गोष्टीवरती असतो, तर आपण घटनेमध्ये कुठल्या देशाकडून कुठली वैशिष्ट्ये घेतली. ठीक आहे, हे पाठ असावं. त्याच्यामध्ये जास्त वैशिष्ट्य आहेत मान्य, पण हे वाचन करून, लिहून किंवा सातत्यानं प्रश्न सोडून हे आपलं पाठ होत असतं. असं म्हणायचं नाही की हे खूप जास्त दिलं पाठांतर होत नाही. 100% पाठ होतं. आणि एक आहे की माझ्यासारख्या पोराचं पाठ होत असेल तर तुमचंही होणार आहे. ठीक आहे, तुमच्या बाजूचा पोरगा पाठ करत असेल तर तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तुम्ही अजिबात कारणं द्यायची नाहीत. जर कारणं द्यायची असेल तर मग लक्षात ठेवा की नापास व्हायची तयारी ठेवायची. त्याच्यामुळे करत असताना ताकदीनं करायचं, व्यवस्थित करायचं. ठीक आहे, जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की ब्रिटिशांकडून आपण काय घेतले, कायद्याचे राज्य किंवा एकेरी नागरिकत्व ही तरतूद आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. अमेरिकेकडून काय घेतले, मूलभूत अधिकार घेतले, स्वतंत्र न्याय व्यवस्था घेतले, राष्ट्रपती विरुद्ध जो काही महाभियोग लागतो तर त्याची तरतूद घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची किंवा पाठांतर करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा महत्वाचा जो टॉपिक आहे तो घटनेचा सरनामा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये फार काही विशेष तुम्हाला विचारलं जाणार नाही, परंतु जास्तीत जास्त आयोगाचा एक भर असतो की जो काही महत्वाचे शब्द दिले, जसे की समाजवादी घटना म्हणजे काय, सार्वभौम शब्दाचा अर्थ तुम्हाला बरेच जास्तीत जास्त वेळा तुम्हाला सार्वभौम शब्दाचा अर्थ परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ विचारला जातो. आता 2024च्या 2024ला जी काही म्हणजे रिसेंटली 1 डिसेंबरला जी काही राज्यसेवा झाली तर त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाबाबतचे काही पॉईंट विचारले, अर्थ विचारले. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तो प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. ओके. आणि घटनेचा सरनामा ह्या टॉपिक मधलाच पुढचा महत्वाचा भाग आहे, जो दुसरा आहे आणि शेवटचा आहे. तर तो कुठला, की सरनाम्याबद्दल व्यक्त केलेली मतांवरती बरेचदा प्रश्न येतो. तो आपला व्यवस्थित असले पाहिजे. जे काही 8-10 मतं आहेत किंवा 5-6 जे मतं व्यक्त केलेली आहेत ते काहीतरी टेक्निक लावून ते आपल्याला लक्षात ठेवता आले पाहिजे. जसं की एन ए पालखेवाला यांचं असं मत होतं की सरनामा राज्यघटनेचे ओळखपत्र आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की पालखीवाला ऍज इक्वल टू ओळखपत्र. ठीक आहे, म्हणजे ओळखपत्र शब्द आला की पालखीवालाच आलं पाहिजे. म्हणजे कसं, पालखीवाला म्हणजे पालखीवालामध्ये ख आहे आणि ओळखपत्रमध्ये पण ख आहे. ठीक आहे, तुम्ही ख लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ते मॅच करून लक्षात ठेवू शकता, तुमचं ते विसरणार नाही. दुसरं काय की के एम मुन्शी त्यांनी काय मत व्यक्त केलं होतं, सरनामा हे आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की मुन्शी हे कुंडली बघतात. ठीक आहे, मुन्शी हे कुंडली बघतात. अशा पद्धतीने काहीतरी टेक्निक करून किंवा लॉजिक लावून तुम्हाला ते लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, करावंच लागणार आहे. अजिबात कारण देऊन चालणार नाही. स्पर्धा वाढताना दिसते. राज्यसेवेला मुलांचे आलेले स्कोर तुम्ही बघताय. त्याच्यामुळं हैगय करायचं नाही किंवा रिलॅक्स राहायचं नाही. ताकदीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि असंही म्हणू नका की तुम्ही पास होणार नाही, तुम्ही सामान्य आहात, इतरांपेक्षा तुम्हाला आपण काय म्हणतो की जास्त लक्षात राहत नाही, असले काही प्रकार नसतात. ज्याच्याकडे कठीण परिस्थितीत कठीण मेहनत घेण्याची तयारी आहे, मला असं वाटतं की तो पास झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बाकीचे कारण देणं बंद करायचं. कुणीही पास होऊ शकतं. ज्याच्याकडे मेहनत घेण्याची तयार आहे असा कुणीही पास होऊ शकतो. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आपला कुठला, संघ व त्याचे क्षेत्र. आता ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत. कलम 2 आणि 3 व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत संघाविषयी किंवा त्या क्षेत्राविषयी तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. दार आयोग व्यवस्थित करून घ्यायचा, फाजल अली आयोग व्यवस्थित करून घ्यायचा. आणि राज्यांची निर्मिती, कुठला राज्य कधी स्थापन झालं, त्याचा क्रमांक किती आहे, म्हणजे तुम्हाला राज्यांचा स्थापनेनुसार उतरता क्रम, राज्यांचा स्थापनेनुसार चढता क्रम असं पण विचारलं जाऊ शकतं. किंवा कुठल्या घटना दुरुस्तीने त्या राज्याची स्थापना झाली अशाही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. बाकी ह्याच्यापेक्षा विशेष काय नाही. त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी करून घेतल्या तरी पुरेसं आहे. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क मला असं वाटतं की या टॉपिकवरती ठरलेला एक प्रश्न असतो. हा टॉपिक घेतल्याशिवाय आयोग बाहेर पुढे जाऊ शकत नाही. मूलभूत हक्कावरती एक प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फार काही एक्सप्लेन करणार नाही, पण टॉपिक खूप जास्त मोठा आहे. तुम्हाला माहित आहे नेमकं काय वगैरे करायचं. ठीक आहे, त्यात कलम 32 व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही रिट्सचे अधिकार दिलेत ते व्यवस्थित करून ठेवा. जर आयोगाला अवघड प्रश्न विचारायचा असेल तर त्या रिट्सवरती वगैरे विचारू शकतो. ठीक आहे,
बाकी मग मूलभूत हक्काची तरतूद कुठल्या भागामध्ये केले, कलम कुठले कुठले आहेत, ठीक आहे. काही काही कलमांना अपवाद सुद्धा घातलाय, जसं कलम 19 आहे, त्याच्यामध्ये काही स्वतंत्र दिलेले आहेत, 5 ते 6 स्वतंत्र, आणि त्या स्वतंत्रांना काही अपवाद आहेत की ठीक आहे. तर ते अपवाद वगैरे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या. ओके. आणि मूलभूत हक्क टॉपिकमध्ये ज्या ज्या घटना दुरुस्ती आल्या त्या व्यवस्थित करून घ्या. त्याच्यातली एखादी घटना दुरुस्ती तुम्हाला जोड्या लावायला विचारली जाऊ शकते. बरेचदा त्यातलीच घटना दुरुस्ती म्हणजे 86वी घटना जर जोड्या लावायला प्रश्न विचारायचा असेल तर आयोग नेहमी ठरलेली घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती आयोग नेहमी विचारतं. तुम्ही एवढं करून घ्या. बाकी विशेष काही, कारण मोठा टॉपिक आहे आणि तो व्यवस्थित सगळा करावाच लागतो आपल्याला, कारण आयोग कुठं मूलभूत हक्कावरती प्रश्न विचारत सांगता येत. ठीक आहे. पुढची महत्वाची गोष्ट की इथून पुढे प्रत्येक विषयाची रिव्हिजन करत असताना 3-3, 4-4 दिवस द्या. तुम्ही जर 7-7, 8-8 दिवस जर देत गेला तर कुठल्याही विषयाची चांगली रिव्हिजन होणार नाही. तुम्ही गेले वर्षभरापासून किंवा 7-8 महिन्यापासून अभ्यास करत आहात. ठीक आहे. मला आता वाटत नाही की तुम्हाला गरज आहे सांगायची की बाबा नो आता प्रत्येक विषयाला 3-3, 4-4 दिवस द्या. ठीक आहे. खूप जास्त अभ्यास झाला, आता फक्त रिव्हिजन करायचे. आता तुम्हाला लाईन टू लाईन, शब्द टू शब्द तुम्हाला आता अजिबात वाचायचा नाही. तुम्हाला फक्त महत्वाच्या गोष्टी रीड करत एकदम स्पीडली जायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरचे प्रश्न जे काही आयोगाचे आलेले आहेत ते कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे, कुठला टॉपिक असेल, मार्गदर्शक तत्व. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये तरतूद आहे, कलम. ठीक आहे. हे मार्गदर्शक तत्व आपण कोणाकडून घेतले, जसे की आयर्लंड कडून घेतले आहेत. मार्गदर्शक तत्वाबद्दलचे जे काही मतं व्यक्त केलेली आहेत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी, ती मतं तुमची लक्षात असली पाहिजेत. त्याचबरोबर घटना दुरुस्त्या, मार्गदर्शक तत्वाबाबतच्या घटना दुरुस्त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. जसं की 42व्या घटना दुरुस्तीने 4 नवीन मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला. त्याचबरोबर 44व्या घटना दुरुस्तीनं कलम 38चा समावेश केला, जे नवीन मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. आणि 86वी घटना 2002 अन्वये कलम 45 मध्ये बदल केला. जे कलम 45 मार्गदर्शक तत्व होतं त्याच्यामध्ये बदल करून काय तरतूद केली की 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य बाल संगोपनाची व शिक्षणाची व्यवस्था करेल, अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. त्याच्या पुढची आणि मार्गदर्शक तत्वावरती तुम्हाला डायरेक्टली स्टेटमेंट वाईज प्रश्न पण विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाऊ शकतं आणि या विधानाची तरतूद खालील कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे असं विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जोड्या लावायला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका बाजूला कलम, दुसऱ्या बाजूला त्या कलमाची तरतूद, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा फ्रेम केला जाऊ शकतो. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्गदर्शक तत्वावरची मतं जे काही वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहेत ते आपले पाठ असणं गरजेचं आहे. तर त्याच्यातले एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की कुठली म्हणजे कशा पद्धतीची मतं असतात. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मार्गदर्शक तत्व भारतीय घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ह्याच्यावरती प्रश्न बरेचदा येऊन गेलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की ग्रॅनविले ऑस्टिन यांनी असं मत व्यक्त केलं होतं की मार्गदर्शक तत्व व मूलभूत हक्क हे घटनेची सतत विवेक बुद्धी आहे. त्याचबरोबर टी कृष्णमाचार्य असे म्हटले होते मार्गदर्शक तत्व भावनांची कचरा पेटी आहे. ठीक आहे. हे जे काही मतं आहे ती आपली लक्षात असली पाहिजे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे मूलभूत कर्तव्य. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य. ह्याच्यावरती पण प्रश्न येण्याची शक्यता असते. आयोग बरेचदा ह्याच्यावरती प्रश्न विचारतो. आता ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, संकल्पना आपण कोणाकडून घेतली, जसं की रशियाकडून भाग 4A मध्ये तरतूद आहे, कलम 51A. आणि मग बाकीचे जी काही 11 मूलभूत कर्तव्य आहेत क्रमानुसार पाठ असावे. क्रमानुसार पाठ असावे. आयोग क्रमानुसार मूलभूत कर्तव्य तुम्हाला विचारते. मूलभूत कर्तव्याचा क्रम तुम्हाला विचारला जातो परीक्षेला, त्याच्यामध्ये पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नवीन जे कलम आहे 86व्या घटना दुरुस्ती, जे काही 86वी घटना दुरुस्ती 2002 आहे, ज्याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्तीनं 11वे मूलभूत कर्तव्य ऍड केलेलं आहे, तर ते व्यवस्थित करून घ्या. बाकी मग डिटेलमध्येच करून घ्या. त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, काय मतं व्यक्त केलेली असतील तर ती व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. प्रश्न विचारण्याची शक्यता असते. पुढचा महत्वाचा भाग आहे घटना दुरुस्ती. आता ह्याच्यामध्ये कलम जे 368 आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या घटना दुरुस्तीची तरतुदी केलेली आहे, म्हणजे फक्त विशेष बहुमत, संसदेचे विशेष बहुमत आणि संसदेच्या विशेष बहुमताने प्लस राज्यांच्या संमतीने, अशा 2 प्रकारे तरतूद 368 या कलमामध्ये केलेली आहे. जे काही साध्या बहुमताची जी तरतूद आहे तर ती 368 मध्ये समाविष्ट नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. साध्या बहुमताने कशामध्ये बदल करता येतो, विशेष बहुमताने कशामध्ये बदल करता येतो, आणि विशेष बहुमताने प्लस राज्यांच्या संमतीने कशामध्ये बदल करता येतो. एवढ्या फक्त गोष्टी करा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे.
सूची मागचे 4-5 वर्ष बघताय सलग आयोग प्रश्न विचारते. गट बला सूच्यावरती आयोग सलग प्रश्न विचारते, त्याच्यामुळे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची व्यवस्थित करून घ्या. प्रिव्हियस इयरला आलेले सूच्यांवरचे प्रश्न जर व्यवस्थित केले तर 90% तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे ते व्यवस्थित करून घ्या. परंतु ज्या काही सूच्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या, 4-5 वेळा वाचून घ्या. महत्वाचे जे काही विषय आहेत सूच्यांमधले ते लिहून काढा, वारंवार वाचा. कारण एक प्रश्न हक्काचा प्रश्न आहे, आयोग नेहमी विचारताना आपल्याला दिसतं. ठीक आहे. त्याचबरोबर सूच्यांबाबतची एक महत्वाची घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. जर आयोगाला थोडंसं डीप मध्ये जाऊन जर प्रश्न विचारायचा असेल तर आयोग 42व्या घटना दुरुस्ती विचारेल. का बरं? कारण 42व्या घटना दुरुस्तीनं 5 नवीन जे विषय आहेत ते विषय समवर्ती सूचीमध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे. तर ते कुठले विषय आहेत? शिक्षण आहे, वने आहे, वजन व मापे आहे, पशु पक्षी आहे आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय सोडून इतर न्यायालयांची जी काही संरचना आहे तर त्याबाबतची जी सगळी तरतूद जी आहे तर ते हे जे 5 विषय जे आहेत तर ते समवर्ती सूचीमध्ये ऍड केले आहेत. त्याच्यामुळे महत्वाची जी घटना दुरुस्ती आहे समवर्ती आपलं सूच्यांबाबतची 42व्या घटना दुरुस्ती व्यवस्थित असली पाहिजे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट हा किंवा पुढचा महत्वाचा टॉपिक, हा टॉपिक घेतल्याशिवाय आयोगाला कधी करमत नाही. आयोग हा टॉपिक घेतल्याशिवाय प्रश्न म्हणजे आयोग हा टॉपिक घेतल्याशिवाय त्याचे प्रश्नच तयार करू शकत नाही. तो टॉपिक कुठला? तर राज्यपाल. भयंकर आयोगाच्या आवडीचा टॉपिक आहे. तर मला असं वाटतं की राज्यपाल हा डिटेलमध्ये केला पाहिजे. ठीक आहे. तर नियुक्ती कोण करतं, कार्यकाळ किती असतो, ठीक आहे, काय म्हणजे अधिकार कुठले आहेत, कायदेविषयक असतील, आर्थिक असतील. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल मधला फरक काय, कुठल्या विधेयकाला राखून ठेवू शकतं, कुठल्या विधेयकाला मान्यता देऊ शकतं, महत्वाच्या घटना दुरुस्ती राज्यपालाबाबतची कुठली. ठीक आहे. जसं की 7वी घटना दुरुस्ती जी आहे ती राज्यपालाबाबत महत्वाची आहे. त्याच्यामध्ये काय तरतूद केली की 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून कार्य करू शकते, अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. अजून पुढचा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे, घटनेमध्ये अशी तरतूद होती की राज्यपालाची नेमणूक ही प्रौढ मतदानानुसार करायला पाहिजे किंवा केली जावी अशी तरतूद घटनेमध्ये होती. परंतु आपण राष्ट्रपतीकडून नेमणुकीची तरतूद स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत हे लक्षात असले पाहिजे. राज्यपाल पदाच्या अटी बघून घ्या, कार्यकाळ, अधिकार व कार्य बघून घ्या. ठीक आहे. समाधानाचा जो काही अधिकार आहे तो कशा पद्धतीचा आहे हे बघून घ्या. ओके. आणि जोड्या लावायला पण बरेचदा प्रश्न विचारतात बरं का. जोड्या लावायला बघून घ्या, कारण कलम 154 ते कलम 158 ह्याच्यावरती जोड्या लावायला जास्तीत जास्त प्रश्न आयोगाने विचारले आहेत. त्यामुळे हे कलम जे आहेत राज्यपालाबाबत व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला जे टॉपिक सांगतो त्या टॉपिकवरची कलम व्यवस्थित करून घ्या. हक्काचा विषय आहे, हक्काचा. 15 पैकी किमान 13-14 मार्क हे आपल्याला येणं अपेक्षित आहेत. 12 मार्क येणं पॉलिटिकल म्हणजे आपल्यासाठी लो मार्क आहेत. मी आत्ताच सांगतो 10च्या खाली तर संबंधच नाही, पण 15 पैकी किमान खूप कमी मार्क म्हणजे 12. ठीक आहे. आपण गेले 2-3-4 वर्षापासून अभ्यास करतोय आणि आपल्यासारख्या पोराला 10च्या खाली पॉलिटिकल मार्क येणं म्हणजे हे आपलं अपयश आहे. सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगतो. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की 12 मार्क लोवेस्ट मार्क आहेत, किमान 13-14 मार्क येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. फार काय आज डीप मध्ये जात नाही पुढच्या, कारण म्हणजे ज्यावेळेला पुढची कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे त्याला थोडंसं डीप मध्ये जाऊन सांगतो. पण आता थोडंसं स्पीड मध्ये सांगतोय, पटपट सांगतोय, कारण तेवढा वेळ पण नाहीये सांगायला आणि तुम्ही तेवढं सगळं ऐकू पण शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं जे महत्वाचं वाटतंय किंवा जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढ्या गोष्टी सांगतोय. पुढचा महत्वाचा टॉपिक कुठला आहे? राज्य विधिमंडळ. ठीक आहे. व्यवस्थित करून घ्यायचा. एक प्रश्न तुम्हाला येणार आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं स्टेटमेंट वाईज की कुठल्या भागामध्ये तरतूद आहे, कलम किती ते किती मध्ये राज्य विधिमंडळात तरतूद आहे, विधानसभेची रचना कशा पद्धतीची आहे. ठीक आहे. सदस्य म्हणून कोण निवडलं जाऊ शकतं, सदस्यांची पात्रता काय आहे, विधानसभेचा सभापती आहे, कुणाची निवड सभापती म्हणून केली जाऊ शकते, सभापतीला कुठले अधिकार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. ठीक आहे. पुढचं काय? विधानसभा झाली, मग त्याचबरोबर सभापती आहे, उपसभापती आहे, विधान परिषद आहे. विधान परिषदेवरती कोणाकोणाची नेमणूक केली जाऊ शकते, प्रत्यक्ष सदस्य किती निवडले जातात, अप्रत्यक्ष सदस्य किती निवडले जातात, कुठल्या घटकांमधून अप्रत्यक्षपणे विधान परिषदेवरती सदस्यांची निवड केली जाते, विधान परिषदेचा कार्यकाळ किती असतो. ठीक आहे. जर विधान सभा जर विसर्जित झाली तर कुठले विधेयक नष्ट होतात किंवा समाप्त होतात, ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. विधान परिषदेचा जो अध्यक्ष आहे त्याची निवड कशी होते, पात्रता काय आहे, ठीक आहे, त्याचे अधिकार काय आहेत, कार्यकाळ काय आहे,
विधानसभा आणि विधान परिषद यांच्या अधिकारांमध्ये काय फरक आहे, विधान परिषदेला कुठला अधिकार विधानसभेपेक्षा जास्त आहे, किंवा विधानसभेला विधान परिषदेपेक्षा कुठला अधिकार जास्त आहे, ह्या सगळा फरक आहे हा व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. विधिमंडळातील जी काही अधिवेशन आहे त्या अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे, त्याचा म्हणजे जो काही काळ असतो तो किती आहे. ठीक आहे. जर तेवढी संख्या जर झाली नाही तर पुढची तरतूद कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सामान्य विधेयकाची तरतूद व्यवस्थित बघून घ्या, अर्थविधेयकाची तरतूद व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. ओके. एवढं सगळं तुम्हाला पद्धतशीरपणे राज्य विधिमंडळामध्ये बघून घेणं गरजेचं आहे. तर ह्यात मी कमीच पॉईंट सांगितले. जे काही तरतूद किंवा जे काही पॉईंट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे, अजिबात स्किप करायचं नाही. ठीक आहे. कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठेही. ठीक आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे उच्च न्यायालय. ठीक आहे. आयोग कधीही सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न विचारत नाही, पण आपण ते सर्वोच्च न्यायालय करत बसतो. ठीक आहे. आयोग नेहमी उच्च न्यायालयावरती प्रश्न विचारतो. मागचे 5 वर्षाचे प्रश्न काढून बघा, दरवेळेला तुम्हाला प्रश्न दिसेल. ठीक आहे. पण आपण करतच नाही सिरियसली. आपण उच्च न्यायालय पण करतो, सर्वोच्च न्यायालय करतो. काय गरज आहे बरं? काही गरज नाही. जे आयोगाला पचतंय तेच आपल्याला वाढायचं, लक्षात ठेवा. आपल्याला काय आवडतंय ते कधीही आयोगाला वाढायचं नाही. आयोगाला काय आवडतंय तेच आपल्याला द्यायचंय, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट की आपल्याला आपले इंटेन्शन हे फक्त आणि फक्त पास होणं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नोकरीची फार गरज आहे, आपल्याला स्टेबल होणं फार गरजेचं आहे, आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं टार्गेट, ठीक आहे, फार गोष्टी समजून घेणं किंवा त्याच्यात शास्त्रज्ञ होणं असले प्रकार करत बसायचं नाही. आपल्याला फक्त परीक्षेला काय लागतंय तेवढंच फक्त उचलायचं, तेवढंच घेऊन जायचं आणि परीक्षेमध्ये देऊन यायचं. ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नाही. ठीक आहे. उच्च न्यायालयाबाबत गोष्टी बघून घ्या. कुठल्या भागामध्ये तरतूद आहे, कलम किती ते किती आहे. ठीक आहे. महत्वाच्या घटना दुरुस्त्या काय आहेत. ठीक आहे. न्यायाधीश जे असतात त्यांची पात्रता काय आहे. ठीक आहे. जसे की न्यायाधीशाची पात्रता अशी आहे की भारताचा नागरिक असावा, 10 वर्ष न्यायाधीश असावा किंवा सलग 10 वर्ष त्याने वकिली केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर नेमणुकीसाठी वयाची अट नाही. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची निवड करताना जशी कायदे पंडित असण्याबाबतची तरतूद केलेली आहे तशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करत असताना अशी कुठलीही पद्धतीची तरतूद केलेली नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. न्यायाधीशाचा कार्यकाळ बघून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी कार्यकाळ सांगितलेला नाही. ठीक आहे. परंतु जास्तीत जास्त 62 वर्षापर्यंत पदावरती राहू शकतो. त्याचबरोबर त्यांना शपथ कोण देतं. ठीक आहे. न्यायाधीशांना आपल्याला बरेच असं वाटतं की म्हणजे आपल्याला कन्फ्युजन काय होतं ह्याच्याबाबत की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतो आणि त्यांना शपथ सुद्धा राष्ट्रपती देत असेल. तर हे कन्फ्युजन आपल्या इथं दूर करणं गरजेचं आहे. इथं दूर करणं आपलं कन्फ्युजन गरजेचं आहे. तर इथं लक्षात ठेवा, राष्ट्रपती नेमणूक करत असेल तर शपथ मात्र राज्यपाल देतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बाकी मग उच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे, अपिलीय अधिकार क्षेत्र असेल, पर्यवेक्षण अधिकार क्षेत्र असेल, प्रारंभिक अधिकार क्षेत्र असेल, व्यवस्थित बघून घ्यायचं. त्यातल्या त्यात प्रारंभिक अधिकार क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात पाठ करून ठेवा. डिरेक्टली आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे. आणि जे काही कलम जे आहेत सर्वोच्च न्यायालयाबाबत आयोग सरळ सरळ प्रश्न विचारायला लागले आता बरं का. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे कुठल्याही कलमावरती सरळ सरळ प्रश्न विचारतोय. किमान 2 ते 3 प्रश्न असे असतात जे कलमावरती डिरेक्टली विचारले जातात. मग ह्याच्यासाठी काय कन्सेप्च्युअल करणार आहात, गरज वाटते कन्सेप्च्युअलची, पाठांतरच पाहिजे. ठीक आहे. फार तळमळीनं आणि जीव ओतून सांगतोय, हे फार महत्वाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. जेवढं टॉपिक देतोय प्रामाणिकपणे करा, पाठ करा. आयोगाचे प्रश्न वारंवार सोडा, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे, आयोग कधी महान्यायवादीवरती प्रश्न विचारते का बरं, दिसले का कधी? तरी आपण ते करतो. पण महाधिवक्त्यावरती नेहमी प्रश्न विचारताना दिसतंय की नाही? मग आपण महाधिवक्ता हा तगडा केला पाहिजे. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. महाधिवक्ता व्यवस्थित करून ठेवायचा. जसा राज्यपालावरती ठरल्याप्रमाणे आयोग प्रश्न विचारतं तसं महाधिवक्त्यावरती विचारतो. मग त्याचं कलम बघून घ्या जे 165 आहे, त्याची नेमणूक कशी होती, त्याला पदावरून कोण काढू शकतं, त्याचं जो काही कार्यकाळ तो किती आहे. ठीक आहे. त्याच्या वेतनाची तरतूद काय आहे, त्याचे अधिकार काय आहेत. ठीक आहे. तो कुणासाठी काम करतो, पूर्ण वेळ वकील आहे का, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित करून घ्यायच्या. 1 ते 2 पानाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सगळा विषय संपून जातो आणि 1 मार्क आपला फिक्स होऊन जातो. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे सरकारी आयोग. आयोग राहून 1 वर्षाआड 2 वर्षाआड ह्याच्यावरती प्रश्न विचारतं.
ठीक आहे. पंच आयोगावरती जास्त प्रश्न विचारत नाही. म्हणजे आतापर्यंत 10 प्रश्न जर आयोगावरती विचारले असतील तर 9 प्रश्न हे फक्त आणि फक्त सरकारी आयोगावरती विचारलेले आहेत. तर सरकारी आयोग व्यवस्थित करून घ्यायचा, स्थापना करून घ्यायची, सदस्य करून घ्यायचे आणि ज्या काही आयोगाने तरतुदी केलेल्या आहेत तेवढ्या जरी पुस्तकातल्या केल्या व्यवस्थित तरी तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित करून घ्या, स्किप करायचं नाही. आपण सरकारी आयोग अगदी व्यवस्थित करून घ्यायचा, अध्यक्ष कोण, सदस्य कोण कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर पाठ पाहिजे. ठीक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. कलम काय आहे, त्या कलमामध्ये काय काय तरतूद आहे. राज्य निवडणूक आयोग व्यवस्थित करून घ्यायचा. जसं केंद्रीय निवडणूक आयोग व्यवस्थित करताय तसं राज्य निवडणूक आयोग व्यवस्थित करून घ्या. एक एक दीड पानाचे टॉपिक आहेत, व्यवस्थित करून घ्यायचे. तरतुदी काय काय दिले, अधिकार काय आहेत, कार्य काय आहेत, यांचे अध्यक्ष म्हणून कुणाची नेमणूक, सदस्य म्हणून कुणाची नेमणूक, किती वर्ष कालावधी, पात्रता काय आहे, एवढ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या. राज्य लोकसेवा आयोग त्याचप्रमाणे तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगावरती कधीही प्रश्न विचारला जाणार नाही, पण राज्य लोकसेवा आयोगावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे राज्य लोकसेवा आयोग व्यवस्थित करून घ्यायचं. राज्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची अडचण, ठीक आहे, ओके, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं अनेकांना कळत नाही की पंचायत राजला नेमकं काय वाचायचं. आपण अख्खं पुस्तक वाचत बसतो राहू. ठीक आहे. पंचायत राजला म्हणजे अगदी ग्राम प्रशासनापासून ते अगदी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, कटक मंडळे, काय गरज आहे बरं, सांगा बरं मला. तुम्ही मागचे जर 5 वर्षाचे जर प्रश्न काढून बघितले, जर ग्रामपंचायतीवरती किंवा पंचायत राजवरती जर 100 प्रश्न आले असतील तर त्यातले 99 प्रश्न हे फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीशी संबंधित आहेत, म्हणजे ग्राम प्रशासनाशी संबंधित आहेत. ठीक आहे. शहरी प्रशासनाशी नाही. तुम्ही बघा, तुम्हाला सातत्यानं 73व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न दिसेल, पण तुम्हाला 74व्या घटना दुरुस्तीवरती दिसणार नाही. पण आपण काय करतो, अख्खीचे पुस्तक वाचतो आणि काय होतं याच्यामुळे, किती वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणजे जो पंचायत राज तुमचा 2 ते 3 तासामध्ये संपणं अपेक्षित आहे, ते पंचायत राज संपवायला तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतात. अशामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही रिव्हिजनसाठी, टेस्ट पेपर सोडवता येत नाहीत किंवा टेस्ट पेपर सोडवून होत नाहीत आणि पेपरला गेले कन्फ्युजन होतं, होऊन येतो नापास. असे प्रकार करायचे नाहीत. जे आपल्याला 7, 8, 5, 6 वर्षाचे लागतात ते असल्याच प्रकारामुळे लागतात. खूप वेळ लागतो हे सगळं कळायला. मी आजच सांगतोय, व्यवस्थित सांगतोय. ठीक आहे. आणि जे घेऊन आलोय ते फार अभ्यास करून घेऊन आलोय, उगीच काय, आणि खूप जास्त लिहून घेऊन आलोय. ठीक आहे. म्हणजे असं नाही की फार मनाला येईल ते सांगतोय, प्रॉपर लिहून घेतले, कारण ह्याच्यामुळे तुमचं भविष्य ठरणार आहे. एक एक पॉइंट, एक एक शब्द ह्याच्यातला महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की अनेक मुलं ही विश्वास ठेवणारे आहेत कंबाईन मेंटर ऑफिशियल या परिवारावरती, आणि आम्हाला देत असताना खूप विचारपूर्वक, खूप प्रामाणिकपणे, फार काळजीने द्यावं लागतं. कारण असे कितीतरी पोरं आहेत की डिरेक्टली फॉलो करतात. ठीक आहे. म्हणजे स्वतःचा न काय करता डिरेक्टली विश्वास ठेवून फॉलो करत असतात. त्याच्यामुळे फार काळजीने देत असतो, विचार करून देत असतो आणि फार तळमळीने देत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जेवढं सांगतोय पंचायत राजबाबत तेवढ्याच गोष्टी करायच्या. नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला ग्राम प्रशासनाशी संबंधितच फक्त अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय येतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राम प्रशासनाबाबत ज्या काही समिती आहेत, केंद्रीय असतील आणि महाराष्ट्राशी संबंधित असतील. तर केंद्राशी संबंधित कुठल्या, बलवंतराव मेहता आहे, अशोक मेहता आहे, GVK राव समिती आहे, सिंघवी समिती आहे, ह्या समित्या. महाराष्ट्राशी संबंधित कुठल्या आहेत, तर वसंतराव नाईक, लना बोंगिरवार समिती, बाबुराव काळे समिती, PV पाटील समिती, यांच्या तरतुदी, सदस्य कोण, अध्यक्ष कोण, ठीक आहे, स्थापना कधी, आणि याच्यामध्ये त्यांनी काय काय विशेष तरतुदी केली आहेत हे आपल्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. डायरेक्टली प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत बघून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये काय बघाल तुम्ही, ग्रामपंचायतीची रचना बघून घ्यायची, सदस्य किती असतात, सदस्यांची निवड कशी होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही प्रभाग असतात ते प्रभाग कसे पाडले जातात, निवडणूक कशी होते, सदस्यांचे जे काही ग्रामपंचायतीचे सदस्य असतात त्यांची पात्रता काय आहे, पदावधी किती असतो, राजीनामा कुणाकडे देतात. ठीक आहे. आणि ग्रामपंचायतीच्या अधिकार व कर्तव्य. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या ज्या काही सभा वगैरे भरतात तर त्या वर्षातून किती भरतात, अध्यक्ष कोण असतं, तर अध्यक्ष सरपंच असेल तर सरपंच उपस्थित नसेल तर कोण अध्यक्ष होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. ठीक आहे. त्याचबरोबर सरपंच व्यवस्थित करून घ्यायचा, त्याची पात्रता काय आहे, त्याचे अधिकार काय आहेत, कार्यकाळ किती आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. ग्रामपंचायतीशी संबंधित जवळचा भाग म्हटलं तर ग्रामसेवक आहे, तर ग्रामसेवकाची निवड कशी होते. ठीक आहे. त्याची पात्रता काय, कार्यकाळ काय, त्याचं कार्य काय काय आहेत, कामं काय, अधिकार काय, कर्तव्य काय, हे व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे.
त्याचबरोबर ग्रामसभा जी महत्वाचं आहे, मग ग्रामसभेची स्थापना कशी होते, निवडणूक घेऊन होते की कशा पद्धतीने होते, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, कोण सहभागी होऊ शकतं, ग्रामसभेचे अधिकार काय, ग्रामपंचायतीचे अधिकार वेगळे आहेत, ग्रामसभेचे अधिकार वेगळे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं करणं गरजेचं आहे. कारण पंचायत राज संबंधी आपल्याला फक्त थोडकाच भाग करायचा आहे, जो मी सांगतोय त्याच्यामध्ये तो करत असताना परफेक्ट करायचा, त्याच्यामध्ये काही बाकी ठेवायचं नाही किंवा मागे ठेवायचं नाही. ठीक आहे, ओके. पुढचं महत्वाचं काय की जे काही घटना दुरुस्ती आहे, म्हणजे पंचायत राज संबंधी म्हणजे ग्राम प्रशासनाशी संबंधित जे काही घटना दुरुस्ती आहे ती व्यवस्थित करून घ्यायची. आणि त्या जे काही त्या एकच सेकंद 73व्या घटना दुरुस्ती जी आहे त्या घटना दुरुस्तीनं काय काय बदल केले, ठीक आहे, जसे की भाग 9 हा ऍड केला ग्राम प्रशासनाशी संबंधित, त्याचबरोबर परिशिष्ट 11 ऍड केलं, त्याचबरोबर कलम 243 हे नव्यानं समाविष्ट करण्यात आलं. आता 243 मधले जे काही 243A ते 243 O पर्यंत जे काही ग्राम प्रशासनाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या व्यवस्थित करून घ्या बरं का. कारण ह्या कलमांवरती म्हणजे ए पासून ते अगदी O पर्यंत तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळे हे कलम पाठ असणं गरजेचं आहे. एका बाजूला तुम्हाला 243A, B, C दिलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला त्या कलमामध्ये कशाची तरतूद केलेली आहे तर ते व्यवस्थित दिलं जाईल. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मग जागांचं आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी बघून घ्या. ओके, बाकी मग 73वी घटना दुरुस्ती आहे, जे काही 29 अधिकार 73व्या घटना दुरुस्ती दिलेले आहेत तर ते अधिकार कोणते व्यवस्थित करून घ्या, त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर 73व्या घटना दुरुस्तीनं कुठल्या कुठल्या अनिवार्य तरतुदी समाविष्ट केलेल्या आहेत किंवा कुठल्या ऐच्छिक तरतुदी सांगितलेल्या आहेत ते पण व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला डिरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी ग्रामपंचायतीच्या किंवा ग्रामसभेच्या ऐच्छिक तरतुदी ओळखा किंवा अनिवार्य तरतुदी ओळखा, अशा पद्धतीने तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकी मग तुम्हाला आता जेवढे टॉपिक सांगितले जवळपास 14 ते 15 किंवा जवळपास 15-16 जे टॉपिक सांगितले ह्याच्यावर प्रश्न जाणार नाही. जर माझ्यावरती विश्वास नसेल तर मागचे पेपर काढून बघायचे. ठीक आहे, जर त्याच्या ह्या टॉपिक व्यतिरिक्त ठीक आहे एखादा प्रश्न तुम्हाला जिल्हा परिषदेवरती सापडेल, एखादा दुसरा प्रश्न, पण वारंवार प्रश्न येत नाही. ठीक आहे, आणि मला असं वाटतं की जर 5-6 वर्षातून जर त्याच्यावरती प्रश्न येत असेल तर ते करण्याची फार आवश्यकता नाही. ठीक आहे, एकदा फक्त 2020ला मे बी काय तो प्रश्न आला होता जिल्हा परिषदेवरती, पण नंतर तो प्रश्न जिल्हा परिषदेवरती आलेला नाही आणि इथून पुढे पण 100% मला असं वाटतं की तो प्रश्न येणार नाही. आणि त्या फक्त त्या एका प्रश्नासाठी किंवा येईल असं गृहीत धरून मला असं वाटतं की तेवढं जिल्हा परिषद तो सगळा भाग लक्षात ठेवणं आणि ते वाचणं मला असं वाटतं की काही गरजेचं नाही. तेवढं जर सगळं वाचत गेला तर जे महत्वाचं आहे ते विसरून जाईल. ठीक आहे, त्यामुळे जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं व्यवस्थित करायचं, विश्वास ठेवून करा. जर तुम्हाला फायदा नाही झाला तर मला सांगा. ठीक आहे, मी फार काळजीनं सांगितलंय, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. आणि आजचा व्हिडिओ हा ठीक आहे थोडासा स्पीडमध्ये बनवलेला आहे, कारण कमी वेळामध्ये मला जास्त कव्हर करायचं होतं आणि कमी वेळामध्ये तुम्हाला अख्खा क्वालिटीचा जो काही स्ट्रक्चर जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये फिट करायचं होतं, म्हणून हा टास्क केला की बाबा आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे. ठीक आहे, थोडासा उशीर झालाय हरकत नाही, पण राहिलेल्या काही 30 दिवसामध्ये या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ग्रुप सी साठी सुद्धा ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. ग्रुप सी साठी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. तुम्हाला सर्वांना विनंती आहे व्हिडिओ बघा, आवडल्यास कळवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग व्हा. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.